महाराष्ट्र राज्यातील ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. सायरनमुळे आमचा जीव वाचला, जम्मूच्या नागरिकांच्या भावना. स्फोटांनी शहर हादरले. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर शनिवारी रात्री 8:25 ते 8:45 या वेळेत ब्लॅकआउट ड्रिल घेण्यात आला. राधानगरी तालुक्यातील कुपलेवाडी येथे 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून साधना पांडुरंग टिंगे, वय वर्ष 18, हिने आत्महत्या केली. पनोरे कॉलेजमध्ये 12वी सायन्सची शिक्षण घेत असलेल्या साधनाला फक्त 48% गुण मिळाले होते. गुरुवारी दुपारी घरात कोणी नसताना तिने तुळईला ओढणीने गळफास घेतला. तिच्या आत्महत्येने कुटुंबियांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस तपास सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य शासनाने पुढील 3 महिन्यांचे धान्य लाभार्थ्यांना एकत्रित वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेतील 29 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना जून, जुलै व ऑगस्ट महिन्याचे धान्य एकत्रित मिळणार आहे. रेशन दुकाने दिवसभर सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इंदूर, मध्य प्रदेशमध्ये मोबाईल फोनच्या स्फोटामुळे एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी मोबाईल चार्जिंगवर लावून फोनवर बोलत होती तेव्हा अचानक मोबाईलचा स्फोट झाला. तिच्या आजीच्या घरी आलेल्या मुलीच्या कानावर, चेहऱ्यावर आणि जबड्यावर गंभीर दुखापत झाली आहे आणि रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन व मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र भारतीय जवानांनी तो हाणून पाडला. परिणामी सीमावर्ती भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू, पंजाब, गुजरात, पाकिस्तानमध्ये सतर्कता वाढवली असून अनेक रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. जम्मू, अमृतसर, चंदीगडच्या गाड्या पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात येणार आहेत. अमेरिका कोणत्याही लष्करी कारवाईत सहभागी होणार नाही. भारत-पाकिस्तान युद्धात अमेरिका थेट हस्तक्षेप करणार नाही. दोन्ही देशांनी राजनैतिक मार्गाने तणाव कमी करावा, असे स्पष्ट वक्तव्य अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी केले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ राज्यभरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. रविवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रॅली निघणार आहे. रत्नागिरी, कोल्हापूरसह विविध जिल्ह्यात मंत्र्यांच्या पुढाकाराने पायी यात्रा होणार आहे. जवानांच्या समर्थनार्थ ही रॅली काढली जात आहे. राष्ट्रवादीकडून रॅलीचं आयोजन नसून अजित पवार नांदेड दौऱ्यावर असून शहीद जवानांच्या कुटुंबियांना भेट देणार आहेत. अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. कॉमन सेन्स आणि ग्रेट इंटेलिजन्स वापरल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणले आहे. दरम्यान या चर्चेनंतर भारतानेही युद्ध थांबवले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर युद्ध थांबवण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. साताऱ्यातील अपशिंगे येथील मिलिटरीमध्ये असणारा जवान अभिजित बांदल हा आपल्या लग्नासाठी गावी आला होता. परंतु सुट्टी रद्द झाल्याने आपल्या अंगावरील ओली हळद घेऊन तो देशसेवेला निघाला असल्याचे त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.
शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताने सांगितले की पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील श्रीनगर, अवंतीपोरा आणि उधमपूर येथील 3 हवाई तळांवर आणि वैद्यकीय केंद्रांवर हल्ला केला. हे निंदनीय आणि भ्याड आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा आमच्या नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून बेजबाबदारपणाने वागत आहे. तर भारताने फक्त पाकिस्तानच्या लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ले केले, कोणत्याही मशिदीला टार्गेट केले नाही. पण पाकिस्तानने भारताच्या मंदिरांवरही हल्ले केले. साऊथ अभिनेते सुपरगुड सुब्रमणी यांचे निधन झाले आहे. ते काही वर्षापासून कर्करोगाने ग्रस्त होते, उपचार घेत होते. आज 10 मे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असणाऱ्या सैनिकांच्या समर्थनार्थ सातारा शहरामध्ये विविध संघटनेच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली आहे. शहरातील संघटनेकडून एकजूट दाखवत देव, देश आणि धर्मासाठी आपले योगदान देण्यात आले आहे. तसेच यावेळी भारत माता की जय अशा विविध घोषणा देत आल्या. या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. IPL 2025च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्यासाठी BCCIने 3 ठिकाणांची निवड केली आहे. ESPN क्रिकइन्फोच्या अहवालानुसार मे महिन्यात स्पर्धा सुरू झाल्यास उर्वरित 16 सामने आयोजित करण्यासाठी बेंगलोर, चेन्नई आणि हैदराबादला निवडण्यात आले आहे. भारत-पाकिस्तान संघर्षामुळे IPL एका आठवड्यासाठी पूर्णपणे पुढे ढकलण्यात आली आहे. पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना BSFचे सब इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज सीमारेषेवर शहीद झाले. त्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी प्राण अर्पण केला. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. विदर्भात येलो अलर्ट असून नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आदी जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानकडून शनिवारी तोफगोळे आणि ड्रोन हल्ले करण्यात आले, ज्यात 6 जण ठार आणि BSFचे 8 जवान जखमी झाले आहेत. भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या निर्णयानंतर अवघ्या 3 तासातच पाकिस्तानने ड्रोन हल्ले करत कराराचे उल्लंघन केले आहे. भारताने योग्य प्रत्युत्तर देत सर्व ड्रोन हल्ले परतवले. दरम्यान चीनचा खुलेआम पाठिंबा. रोहित शर्मानंतर आता विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या तयारीत आहे. टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत BCCIला माहिती दिली आहे. त्यानंतर BCCIने विराटला पुन्हा आपल्या निर्णयाचा विचार करण्याची विनंती केली आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी विराटने निवृत्ती घेणे भारतीय संघासाठी संकट ओढावणारे ठरेल, अशी भीती आहे.